नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत लिंबू आणि हिरव्या मिरचीचं अगदी चटकदार लोणचं, तेही घरच्या साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीनं. लिंबू उकडून घ्यायचे नाहीत किंवा खूप दिवस असं ठेवायचं नाही कट करून. तर अगदी सहज साधी सोपी रेसिपी आहे, अतिशय पौष्टिक आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी असे गावरान पातळ सालीचे असतात हे. तर इथं आपण नॉर्मल पाण्यात अर्धा तास लिंबू ठेवलेले होते, स्वच्छ धुवून घेतलेत. आता हे एखाद्या सुती कपड्याने असं छान पुसून घ्यायचे आहेत. तर हे लोणचं 8 ते 15 दिवस किंवा 1 महिन्यापर्यंत व्यवस्थित खाऊ शकता. तर आता आपण इथं एक बाउल घेतलेला आहे. आता आपण हे लिंबू कट करून घेऊया. तर एका लिंबाच्या साधारण 8 फोडी होतील अशा हिशोबाने हे कट करून घ्यायचं आहे. आणि खूप पण मोठ्या अशा करायच्या नाहीत. आणि असं जर कट केलं, आता एका लिंबाचे 2 भाग केले, त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे एक फोडीचे 8 भाग होतात किंवा अशा प्रकारे, म्हणजे तुम्हाला कितपत लहान मोठ्या आकारात पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही तुकडे करून घेऊ शकता. असं केल्यामुळे याच्यातले बी काढायला सुद्धा बरं पडतं. आता बऱ्याच वेळा कसं होतं, खूप बारीक जर केलं, डबल घ्यावं लागतं लोणचं. तर मोठे एका लिंबाच्या 8 फोडी केल्या तर एक जरी फोड दिली तरी जेवण होईपर्यंत आपल्याला पुरेशी होते. आता याच्यातले बी अशा प्रकारे हे काढून घ्यायचे, म्हणजे लगेचच काढून घ्यायचं. कट केलं की बी काढायचं, म्हणजे आपल्याला नंतर जड जात नाही बी काढायला. हे कट केले लिंबू ह्या बाउलमध्ये टाकून घेऊया. परत मी तुम्हाला 1-2 लिंबू कट करून दाखवते. हे बघा अशा प्रकारे मी अर्धा तास पाण्यामध्ये ठेवल्यामुळे हे लिंबू असं कडक झाले वरचं आवरण, त्यामुळे असं कट करताना रस वगैरे बाहेर निघत नाही किंवा असं व्यवस्थित कट करता येतं. त्यामुळे अर्धा तास का होईना पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे लिंबू. ते बघा अशा प्रकारे मी 1 लिंबाच्या 8 फोडी केल्यात. आणि लगेचच आपल्याला याचं बी जे आहे ते असं काठी चमच्याने किंवा तुमच्या सोयीनुसार कशानेही काढलं तरीही चालतं, जेणेकरून खूप लिंबाचा रस बाहेर निघणार नाही. तर लिंबाचे फायदे काय ते आहेत ते मी व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहेत, ते सुद्धा चेक करा. किंवा लोणचं किती म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे आणि सहज होणारी गोष्ट आहे. किंवा बाहेरून जर घ्यायचं म्हटलं तर खूप महाग भेटतं, पण तुम्ही इथं एवढ्या लिंबाचं लोणचं साधारण 1 महिन्यापर्यंत 1 बरणी भरून हे लोणचं होतं. तर अशा प्रकारे आपण लिंबामधलं सर्व बी काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सर्व लिंब आपण कट करून घेऊया. आणि लिंबू घेताना खूप असं शिळे झालेले किंवा खूप दिवस राहिले लिंबू बिलकुल घ्यायचे नाहीत. ताजे लिंब शक्यतो असावेत. ताजे लिंबाला अशी चकाकी असते, म्हणजे फ्रेश लिंबू लगेचच ओळखायला येतात. तर ताजे लिंब घ्यायचे, म्हणजे लोणचं सुद्धा जास्त दिवस टिकतं आणि ते चवीला सुद्धा चांगलं लागतं. तर इथं आपण लिंब छान कट करून व्यवस्थित त्याचे बी काढून घेतलेत. आता याच्यामध्ये 1 मोठा चमचा मीठ टाकून घेऊया. एवढं मीठ पुरेसं होतं, म्हणजे आपण याला साधारण 3 ते 4 तास ठेवणार आहोत. आणि 1 चमचा भरून हळदी पावडर हे टाकल्यानंतर आपण इथं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यातलं पाणी वगैरे काढायची गरज नाही, पण आपण याला थोडंसं मुरत ठेवणार आहोत. साधारण 3 ते 4 तास जर ठेवलं तर हे जे लोणचं आहे तर तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये सुद्धा खायला येतं, अशा प्रकारे जर केलं तर. आता आपण हे छान ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हाताने वगैरे ह्याला करता येत नाही, नाहीतर रस जे आहे ते पूर्ण खालती निघतो. त्यामुळे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिठाचं प्रमाण एवढं पुरेसं होतं, जर का तो आपल्याला वाटलंच तर नंतर आपण ही जेव्हा मसाले बनवणार आहोत त्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यामुळे याच्यामध्ये टाकताना एक मोठा चमचा, म्हणजे पोहे खायच्या चमच्यापेक्षा थोडासा मोठा चमचा आहे माझ्याकडे हा, त्याने टाकलेला आहे. हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतले. आता आपण हे झाकून ठेवूया. तरी पण चेक करायचं आहे की बरोबर आहे का. तर इथं आपण पूर्ण मीठ व्यवस्थित चेक करून बरोबर मीठ आहे हे मिक्स करून घेतले. आता आपण ह्याला झाकून ठेवूया. लोणच्यासाठी मसाला बनवण्यासाठी इथं मी घेतलेला आहे 1 चमचा मेथीदाणा. याने लिंबाची चव सुद्धा वाढते आणि पौष्टिकता सुद्धा वाढते. तर इथं 1 चमचा घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्याने. तर आता याला खूप असं भाजायचं नाही, फक्त जेणेकरून आपण जेव्हा मसाला बनवू त्याच्यामध्ये ते वाटलं जावं एवढं भाजून घ्यायचं आहे. तर आता तवा छान गरम झाला की अगदी पटकन भाजलं जातं, खूप वेळ भाजायची गरज नाही. आणि शक्यतो हे भाजताना थोडासा मीडियम गॅस करायचा, हाय फ्लेमवर भाजायचं नाही, नाहीतर याचा रंग लगेचच चेंज होतो किंवा मग ते व्यवस्थित चवीला लागणार नाही. आता हे भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया आणि लगेचच याच तव्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा जिरं आणि 5 ते 6 काळी मिरी टाकून घ्यायची आहे. जिरे आणि मिरी सुद्धा छान आपण भाजून घेतलेली आहे, हे काढून घेऊया. आता आपण इथं अर्धी वाटी मोहरी हेही छान भाजून घ्यायची आहे. इथं मी गावरान मोहरी वापरलेली आहे. जर का तुम्हाला मोहरीची डाळ वापरायची असेल तरीही चालतं, पण गावरान जी मोहरी आहे त्याची चव जी आहे, जी मोहरीची डाळ असते त्याच्यामध्ये लागत नाही. त्यामुळे शक्यतो घरातल्या साहित्यामध्ये हा मसाला तयार होतो, त्यामुळे घरात जे अवेलेबल आहे त्याच्यामध्येच करा, म्हणजे चवीला सुद्धा छान लागतं हे लोणचं. आणि खूप भाजायची नाही, जेणेकरून
त्याचं सालं थोडेसे आतर होतील आणि चव जी आहे ती व्यवस्थित लागेल इथपर्यंतच भाजून घ्यायचे. थोडंसं तडतड करते मोहरी, तर जास्त जर भाजली तर मग त्याला चव लागणार नाही किंवा काळी वगैरे मोहरी होऊ द्यायची नाही. फक्त लो फ्लेमवर किंवा मीडियम गॅसवर असं हलवून थोडीशी गरम करून घ्यायची मोहरी. म्हणजे थोडंसं मिक्सरला फिरवलं 1-2 वेळा की लगेचच ती बारीक होते. मग त्याचे सालं वगैरे आपल्याला थोडं फटकून काढून घ्यायचे आहेत, म्हणजे खूप काळसरपणा लोणच्याला येणार नाही. तर इथं हिरवी मिरची घेतली 20 ते 22 घेतलेली आहे. तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही टाकली तरी काही हरकत नाही. म्हणजे लोणच्यामधल्या हिरवी मिरचीनं लोणचंसुद्धा चवीला छान लागतं. आणि जर का तुम्हाला तोंडाला चव वगैरे नसेल किंवा काहीतरी असं झणझणीत खायचं असेल तर यातली मिरची थोडीशी गरम करून जरी तळून खाल्ली तरी चवीला खूप छान लागते. तर आता ही मिरचीला असे कट लावून घ्यायचे आहेत. आणि गावरान मिरची असल्यामुळे तिखट आहे बऱ्यापैकी, त्यामुळे आपल्याला लोणचंसुद्धा अतिशय मस्त असं चवीला लागणार आहे. त्याला पूर्ण मिरचीला आपण कट लावून घेऊया. पूर्ण मिरचीला कट लावून झालेले आहेत बघा अशा प्रकारे. आता जी मोहरी आहे, मसाला पूर्ण थंड झाले हे बघा अशा प्रकारे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी बंद चालू करून 2 ते 3 वेळा करून घ्यायचं आणि परत मोहरी जी आहे ती फटकून घ्यायची आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायची 1 वेळा. ते बघा खूप असं मी बारीक केलेली नाही मोहरी. तर अशा प्रकारे जर केलं तर खूप काळसरपणा त्याला येणार नाही किंवा सालंसुद्धा थोडेसे मोहरीचे कमी होतात. आता याला थोडंसं आपण फटकून अशा प्रकारे हे असं समोर जे निघतं ते काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं डाळ अशी पिवळी वगैरे दिसते किंवा खूप असं काळसरपणा राहत नाही त्याला. आता परत याच्यामध्ये आपण जे जिरे, मिरी आणि मेथीदाणा हे टाकलं होतं ते भाजून घेतलेलं थंड झाले. आता हे बारीक करून घेऊया. तर छान असं बारीक झालेलं आहे. तर घरच्या साहित्यामध्ये इतकं चवदार आणि खमंग हे लोणचं होतं. हे बघा थोडंसं मोठं होतं उबडधुबड, ते आणखीन मी बारीक करून घेतलं आहे. तर अशा प्रकारे हे पूर्ण मसाला आपण छान असा बारीक करून घ्यायचा आहे. खूप असं उबडधुबडसुद्धा ठेवायचं नाही. आता आपण याच्यामध्ये पाव चमचा साखर किंवा अर्धा चमचा घातली तरीही चालतं, म्हणजे चव बॅलन्स होते आणि चवीलासुद्धा लोणचं छान लागतं. त्यामुळे आता पाव चमचा मीठ टाकायचं आहे, का तर आपण मगाशीसुद्धा मीठ ॲड केले आणि अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे. आता आपण घरगुती लाल तिखट अर्धा चमचा टाकून घेतले आणि रंग छान लोणच्याला येण्यासाठी 1 चमचा बेडगी मिरची पावडर किंवा तिखा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. त्याने रंग छान येतो आणि जास्त तिखटसुद्धा लोणचं होत नाही. जर का तुम्हाला तेवढ्याच मिरचीमध्ये थोडंसं कमी तिखट पाहिजे असेल तरीही हिरवी मिरचीत फक्त केलं तरीही चालतं, चवीला छान होतं हे लोणचं. आता आपण याच्यामध्ये जी मोहरी आपण थोडीशी फटकून घेतली ती पण याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण हे मसाला एकजीव होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. तर असं केल्यामुळे मीठ आणि मसाला पूर्ण एकजीव होतो, त्यामुळे मसाल्याची चव छान लागते. ते बघा अशा प्रकारे घरच्या घरी अगदी मोजक्या साहित्यामध्ये परफेक्ट असा हा मसाला झाला आहे. जरी का तुम्ही मिरचीचं लोणचं करत असाल तरीही हाच मसाला याच्यामध्ये घाला. आणि जर का तुम्हाला थोडंसं ओबडधोबड पाहिजे असेल तर थोडंसं मोठं जाडसर वाटून घ्यायचं. आता मिरचीमध्ये भरताना खूप सारं भरायचं नाही, का तर ह्या मिरच्या थोड्याशा मोठ्या आहेत, मसाला जास्त होतो. अगदी थोडंसं याच्यामध्ये भरून घ्यायचं जेणेकरून मिरचीची चव छान लागावी. तर आता हे पूर्ण मिरचीमध्ये आपण हे मसाला भरून घेऊया. तर बघू शकता पूर्ण मिरचीत आपण हा मसाला भरून घेतला आहे. आता हे लोणचं साधारण 3 ते 4 तास मी असंच ठेवलं होतं हे फोडीला हळदी आणि मीठ लावून. तर याला जास्त असं पाणीसुद्धा सुटलेलं नाही बघू शकता. आता हा मसाला आपण याच्यामध्ये टाकून पूर्ण ह्याला मिक्स करून घेऊया. आता इथं मी स्टीलचा बाउल घेतलेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं हलकं स्टील असेल तर त्याला डाग वगैरे पडतात, पण याला नाही पडलेले डाग वगैरे, का तर याच्या अगोदरसुद्धा मी लोणचं केलं होतं तर अशा प्रकारेच केलं. तर शक्यतो स्टीलचं वापरू नका, काचेचं किंवा असं दुसरं प्लॅस्टिकचं वगैरे असेल त्याच्यामध्ये हे लोणचं मिक्स करून घ्या. तर आता हे मसाला टाकल्यानंतर पूर्ण ह्या लिंबाला लागेल अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी लगेच म्हणजे मसाला मिक्स केल्यानंतर बरणीमध्ये वगैरे भरणार नाही. तर साधारण 2 ते 3 दिवस आपण याच्यावरती झाकण ठेवून, म्हणजे जेणेकरून 2 ते 3 वेळा आपल्याला हे लोणचं व्यवस्थित हलवता येतं. आणि वातावरण व्यवस्थित नसल्यामुळे किंवा असं हवेमध्ये गारवा असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर लोणचं घातलं तर काही होत नाही. सुकं जरी करायचं असेल तर थोडंसं सरबरीत लोणचं हे करावं लागतं. म्हणजे तेल आपल्याला याच्यामध्ये कडवून टाकायचं, म्हणजे तेलामुळे लोणचं खराब होणार नाही, बुरशी येणार नाही आणि त्यामुळे लोणचं टिकेल. तर आता हे 2-3 दिवस असं जर केलं तर हा मसाला पूर्ण लिंबाच्या फोडीला छान मिक्स होतो. तिखट मीठ छान लागतं फोडींना, त्यामुळे अशा प्रकारे कोरडंच असं सुक्कच ठेवायचं आहे 2-3 दिवस.
आता ह्या मिरच्यासुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया. परत ह्याला व्यवस्थित असं टॉस करून मिक्स करून घेऊया आणि 2-3 दिवसानंतर ह्याला छान हे मसाला जे आहे ते लिंबाच्या फोडीला एकजीव होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम करून तेल टाकायचं आहे. तेलाचं प्रमाणसुद्धा जास्त टाकायचं नाही. जर का तुम्हाला आवडत असेल थोडंसं असं सरभरीत लोणचं किंवा थोडासा मसाला जास्त असं तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण सुद्धा आणि तेलाचं प्रमाण वाढवलं तरीही चालतं. तर आता आपण हे लोणचं जे आहे ते 2 ते 3 दिवसासाठी झाकून ठेवूया. तर इथे मी तडका पॅन घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण 2 पळी तेल टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. आता हे तेल गरम करून कोमट करून घ्यायचे, त्याच्यानंतर मसाले याच्यात ऍड करायचे. आता इथं फक्त तेलच टाकायचं नाही, तर याच्यामध्ये थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे, पाव चमचा ते अर्धा चमचा आणखीन हळद टाकलेली आहे आणि पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या तेलाला सुद्धा व्यवस्थित चव यावी आणि लोणच्याचा रंग सुद्धा छान यावा यासाठी. पाव चमचा हिंग याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तर हा व्यवस्थित मसाला जे आहे ते मिक्स करून घ्यायचा आणि लोणच्यामध्ये हे मसाला टाकताना अगदी कडकडीत गरम बिलकुल टाकायचा नाही. बोटाला जाणवेल इतपतच गरम पाहिजे हे, त्याच्यापेक्षा गरम तेल जे आहे ते असायला नाही पाहिजे. आता हे बघा 3 दिवसानंतर ह्या फोडी बऱ्यापैकी मुरलेल्या सुद्धा आहेत आणि त्याचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे फोडींचा. तर आता आपण हे आणि याला बिलकुल पाणी वगैरे जास्त सुटलेलं नाही आणि जरी का सुटलं तरी ते फेकून वगैरे टाकायचं नाही. आता याच्यावरती हे जी तेल गरम करून मसाला मिक्स करून घेतलेला आहे हे टाकून घ्यायचं आहे. परत आपण याला छान मिक्स करून घेऊया. हे अशा प्रकारे जर लोणचं बनवलं तर हे भरपूर दिवस टिकतं. तेलाचं लोणचं बिलकुल खराब होत नाही. पण तुम्ही सुक्कं जर लोणचं बनवलं तर मग एखाद्या वेळेस वातावरण खराब असेल तर मग बुरशी वगैरे येऊ शकते. त्यामुळे टिकाऊ पाहिजे असेल तर अशा प्रकारेच करा आणि थोडंसं जर करत असाल 2-4 दिवसाचं 8 दिवसाचं तर मग त्याला नेहमी 2-3 दिवसातून 2-3 वेळा हलवून घ्यावं लागतं, तेव्हा त्याला बुरशी वगैरे येत नाही. तर अशा प्रकारे छान मिक्स केल्यानंतर आता आपण हे एखाद्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. तर बरणीत भरताना सुद्धा छान बरणी स्वच्छ करून घ्यायची धुवून, परत ते सुकवून थोडंसं ऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर हे जे लोणचं आहे ते बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. चवीला अतिशय खमंग आणि छान झालेलं आहे हे लोणचं. तर लोणच्यामध्ये तेल टाकल्याच्या नंतर किंवा मसाला टाकल्यानंतर सुद्धा मी 2 ते 3 दिवस अशा प्रकारे ह्याच भांड्यामध्ये ठेवलं होतं. म्हणजे 2-3 वेळा ह्याला व्यवस्थित हलवता येतं. त्यामुळे बरणीमध्ये सगळंच लोणचं टाकलं की ते व्यवस्थित हलवता येत नाही किंवा ह्या फोडी पूर्ण असं मसाल्यामध्ये कोट झाल्यामुळे असं ठेवलं तर एक ना एक फोड व्यवस्थित हलवता येते. त्यामुळे 2-4 दिवस असंच भांड्यात ठेवलं मी व्यवस्थित पॅक करून आणि त्याच्यानंतर आता 4 दिवसानंतर आपण बरणीमध्ये भरून घेणार आहोत. तरीही बरणीत भरल्यानंतर साधारण 8 ते 10 दिवस ह्या लोणच्याला रोज सकाळ संध्याकाळ म्हणजे हलवून घ्यायचं आहे. जेणेकरून हे खूप असं सैलसर किंवा असं थोडंसं सरभरीत लोणचं केलेलं नाही, सुक्कंच आहे. या बरणीमध्ये आपण हे लोणचं टाकून घेऊया. बरणी जी आहे ती अतिशय स्वच्छ व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे लोणचं याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे कुठलीही बरणी असेल त्यामध्ये भरलं तरीही चालतं. तर आता आपण बरणीमध्ये लोणचं भरून घेतले, बघू शकता किती सुंदर दिसतंय आणि वाटणार सुद्धा नाही की आपण ही घरच्या मसाल्यात आणि घरी बनवले. तर अशाच प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लोणचे खाण्याचे फायदे व्हिडिओच्या शेवटी मी दिलेले आहेत, ते सुद्धा चेक करून घ्या. आजची लिंबाच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.